सुयोग. या सगळ्यांना आपला चित्तपावन आठवले परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यातलं एक नाव काढतात, विजय मुकुंद आठवले. त्यांचं निधन झालं 1 वर्षापूर्वी. त्यांचा आता वाढदिवस नाही. ओके, करतो मी ती लिस्ट अपडेट. नमस्कार मंडळी, तुम्हाला मी आजच्या वाक्यांचा परिचय करून देतो. आठवले सांस्कृतिक मंचाचा हा 34वा कार्यक्रम. आजच्या आपल्या वाक्य आहे अनघा अनिल आठवले. अनघाताई तशा आपल्या परिचयाचे आहेत, कारण यापूर्वी ऑगस्ट 2023 त्यांनी अश्वत्थाम्याच्या शोधात या विषयावर आपल्याला त्यांचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगितले होते. त्या BHMS डॉक्टर आहेत. त्यांनी अँथ्रोपॉलॉजीमध्ये MA केलं आहे. इकॉलॉजिकल कन्झर्वेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला आहे. MA इकॉनॉमिक्स केलं आहे. त्यांनी लॉचं पण शिक्षण घेतलं आहे. त्यांना प्रवासाची अतिशय आवड आहे. अनेक राज्यातून त्या एकट्यासुद्धा फिरलेल्या आहेत. इतका प्रचंड डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असलेल्या अनघाताई आज आपल्याशी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. आजारी पडलं ते औषध घ्यायचं आणि तात्पुरतं बरं होईल अशी आपली सर्वसामान्य माणसाची पद्धत. पण आजारी पडूच नये म्हणून काय करायला पाहिजे या विषयावर आज त्या आपल्याशी संवाद साधणार आहेत. उद्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आपल्या आठवले परिवारासाठी त्या एक ऑनलाईन वर्गही चालू करणार आहेत. किंबहुना या वर्गाची प्रोसिजर त्यांनी ऑलरेडी चालू केली. तेव्हा आज ऐकूया अनघाताईंना आरोग्याकडून स्वास्थ्याकडे या विषयावर. अनघाताई, तुम्ही आपला विषय मांडू शकता. सर्वांना नमस्कार. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते तुमच्याबरोबर आणि मग आपण सुरू करूया. सगळ्यांनी आपलं माईक म्यूट करा प्लीज. सर्वांना दिसतंय? नाही दिसत. नाही दिसत. एक मिनिट. दुसरेच लोक आहेत त्या दिसत. एक मिनिट. आता दिसतंय? आता दिसतंय का? नाही, प्रेझेंटेशन दिसतंय, परंतु तुमचा मोबाईल तुम्हाला सरळ ठेवायला लागेल. बरं, चालेल. पण माझं प्रेझेंटेशनचं आडवं होतं. कशासाठी का आडवा केला मोबाईल? माझी पहिली स्लाईड दिसतीये ना? प्रेझेंटेशन मोडमध्ये नाही आहात तुम्ही. अच्छा, ओके. येस, परफेक्ट आहे. आता मोबाईल आडवा केला तर चालेल ना? हरकत नाही, प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतंय. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या सेशनचा विषय आहे आरोग्याकडून स्वास्थ्याकडे. तर वरकरणी बघितलं आपण तर आरोग्य आणि स्वास्थ्य या दोन्ही शब्दाचा साधारण अर्थ आपल्याला एकच आहे का काय असं वाटतं. पण मला थोडंसं याचा अभ्यास करायला असं जाणवलं की या दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत. तर त्याचा अर्थ काय ते आपण आज समजावून घेतो या सेशनमध्ये.
आणि त्याचबरोबर उद्या जे आपण हेल्थ सेशन सुरू करतो त्याची थोडीशी पूर्वपीठिका अशा एक सांगण्याचा असा पण एक हेतू आहे आजच्या या सेशनमध्ये. तर आपण सुरुवात करूया आरोग्याकडून स्वास्थ्याकडे. तर आता स्वास्थ्य म्हणलं की हेल्थबद्दल सर्वात म्हणजे वेगवेगळ्या डेफिनेशन्स अवेलेबल आहेत. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन काय तर ती अर्थातच आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुश्रुत संहितामध्ये असं म्हटलं आहे की समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मनः इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. तर त्यातला अगदी साधा सोपा अर्थ असा की सम म्हणजे इक्विलिब्रियम, म्हणजे तुमचे ते जे त्रिदोष मानतात ते दोष अग्नी जे आयुर्वेदामध्ये साधारण 5 प्रकारचे अग्नी त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यात आपल्याला जो महत्त्वाचा आहे तो जठराग्नी की ज्याच्यामुळे आपलं अन्नाचं पचन होतं तो अग्नी, आणि धातू वेगवेगळे धातू जे आपल्या शरीरात असतात ते, या सगळ्याचं इक्विलिब्रियम असलं की इक्विलिब्रियम असायला पाहिजे. तुमची मलक्रिया चांगली असली पाहिजे आणि तुमचा आत्मा इंद्रिय आणि मन हे सगळं प्रसन्न असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं त्या या डेफिनेशनचा साधा सोपा अर्थ आहे. तर ही जेव्हा डेफिनेशन मी वाचते तेव्हा असं माझ्या मनात साहजिकच विचार येतो की पहिली गोष्ट म्हणजे इथे एज कुठे मेन्शन केलेलं नाही. आता हे मी का असं म्हणते ते मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये आपोआपच त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. पण याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की जन्मापासून मरेपर्यंत आपलं सगळ्या गोष्टी ह्या इक्विलिब्रियममध्येच असल्या पाहिजेत, म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असा याचा साधा सोपा अर्थ. पण याच्यामध्ये असं होतं की आता सध्याची जी म्हणजे आपले मॉडर्न लिव्हिंगमधले जे प्रॉब्लेम्स आहेत की लोकांमध्ये लठ्ठपणा दिसून येतो किंवा प्री डायबेटिक कंडिशन आहे ती जी अगदीच म्हणजे लॅबोरेटरी कंडिशन आहे की बऱ्याच जणांना प्री डायबिटीस असू शकतो पण त्याबरोबर लोक अगदी त्यांचं आत्मा इंद्रिय मन सगळं प्रसन्न असू शकतं किंवा सगळे त्यांचे ते बाकी धातू अग्निवर सगळं इक्विलिब्रियममध्ये असू शकतं, तरीसुद्धा लोकांना प्री डायबिटीस असू शकतो जेव्हा आपण रक्त तपासतो लॅबोरेटरीमध्ये तेव्हा. याचा अर्थ ही डेफिनेशनमध्ये काहीतरी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत नाहीत असं ह्या व्याख्या वाचल्यावर मला वाटलं. अर्थात हा आयुर्वेदाचा दोष नाही, म्हणजे ही जेव्हा व्याख्या बनवली असेल तेव्हा त्या काळामध्ये लठ्ठपणा होता का, डायबिटीस होता का, ते असं रक्त तपासत होते का, हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे मला आयुर्वेदावर अजिबातच टीका करायची नाही आहे, पण हे दोन मुद्दे माझ्या डोक्यात नक्की येतात. तर मग आता हे झालं सगळ्यात पहिल्या डेफिनेशनबद्दल. आता सगळ्यात मॉडर्न डेफिनेशन आपण वाचली पाहिजे की तिथे काय म्हटलं आहे. तर आता WHO जे आपल्याला माहिती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी सगळ्यात पहिली डेफिनेशन 1948 साली मांडली आणि ते पण त्याच्यामध्ये असंच काहीसं म्हणतात की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲब्सन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. तर आता याच्यात सुद्धा हे दोन मुद्दे येतातच आहेत ना, म्हणजे एक तर त्यांनी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एज बार कुठे दिलेला नाही आहे आणि दुसरं म्हणजे पुन्हा तेच म्हणजे ओव्हरवेट असेल तर काय, प्री डायबिटिक असेल तर काय, मग तेव्हा हे सगळं सोशल वेलबिंग फिजिकल मेंटल वेलबिंग हे सगळं असणारच आहे. मग ते याच्यामध्ये कुठे येतं. तर अर्थात हे सगळे हेल्थच्या दृष्टीने काढलेले विषय आहेत, म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ह्या डेफिनेशन्स मांडलेल्या आहेत. तर ज्याला आपण आरोग्य म्हणतो त्याचा पण साधारण अर्थ हा असाच आहे, म्हणजे रुज धातू हा जो संस्कृतमध्ये आहे त्याचा अर्थ पीडित असणे. तर रुजापासून झाला रुग्ण आणि कुठल्याही शब्दाला साधारण आपण लावलं की त्याचा नकारार्थी अर्थ होतो, जसं म्हणजे स्वास्थ्य अस्वास्थ्य किंवा स्थिर अस्थिर सत्य असत्य. तसं ज्याला रोग नाही तो म्हणजे तो निरोगी किंवा आरोग्य, रोग नाही असं आरोग्य, असा हा साधा सरळ अर्थ आहे. पण मला त्याच्याही पुढे थोडासा विचार मनात येतात म्हणून मी हे सगळं आजच्या सेशनचा आहे पसारा मांडलेला आहे. तर आपण आता पुढच्या स्लाईडकडे वळूया. तर त्याच्यानंतर WHOने काय केलं तर 1986 त्यांनी थोडीशी हेल्थची डेफिनेशन बदलली. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, रिसोर्स फॉर एव्हरीडे लाईफ नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिव्हिंग. हेल्थ इज अ पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट एम्फसायझिंग सोशल अँड पर्सनल रिसोर्सेस ॲज वेल ॲज फिजिकल कपॅसिटीज. म्हणजे याच्यामध्ये ते आपल्या बॉडीला एक मशीन असं समजतात, त्याच्यामध्ये आपल्या कपॅसिटीजचा उल्लेख त्यांनी केला आहे. म्हणजे बॉडी ॲज अ मशीन किंवा रिसोर्स म्हणून त्याच्याकडे ते बघतात. किंवा आपल्याकडे म्हणजे बुद्धी हा एक भाग आहे आपल्याकडे किंवा आपल्या शरीरामध्ये आपल्या अंगामध्ये बऱ्याच कलागुण आहेत. म्हणजे अगदी साधे फाईन वर्क्स आपण करू शकतो. आपल्याकडे बऱ्याच म्हणजे ड्रॉइंग पेंटिंग सारख्या कला आपल्याकडे आहेत, क्राफ्ट आपण करू शकतो. म्हणजे हे सगळं आपले रिसोर्स आहेत आणि ही थोडीशी मग इकॉनॉमिक्सच्या अंगाने केलेली डेफिनेशन आहे असं वाटतं. म्हणजे अगदी अमर्त्य सेनानी सुद्धा जे तेव्हा
ते जेव्हा आपल्या म्हणजे भारताचे ॲडवायझर होते तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही हेल्थ आणि एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट करा, आपोआपच तुमचे नॅशनल रिसोर्सेस वाढतील. पण हे इकॉनॉमिस्ट असल्यामुळे ते त्यांचं अगदीच 100% बरोबर होतं. आणि बेसिकली म्हणजे आपण जेव्हा हेल्थचा विचार करतो तेव्हा ते आपल्याला मशीन असं समजतात, मग आपण रिसोर्स म्हणून असं समजतात. म्हणजे आपण जेव्हा आपलं एक काम करण्याचं आपलं वय असतं की 60पर्यंत आपण रिटायर होतो, हे म्हणजे इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने करेक्ट आहे. बेसिकली रिटायरमेंट हीच कॉन्सेप्ट एम्प्लॉयमेंटची कॉन्सेप्ट आहे. एखादी जेव्हा गृहिणी घरात काम करत असते तेव्हा ती काय 60व्या वर्षी रिटायर होत नाही, तिचं काम सतत चालू असतं. जोपर्यंत तिचे हातपाय थकत नाही तोपर्यंत काम आपण बाकी सगळेच जण करत असतो. पण रिटायरमेंट हा फक्त आणि फक्त हा एम्प्लॉयमेंटचा कॉन्सेप्ट आहे. तर मला त्याच्याही पुढे विचार करायचा, म्हणजे आम्ही 60पर्यंत हेल्दी राहू, कारण ह्या तुमच्या डेफिनेशनप्रमाणे आम्ही रिसोर्सेस आहोत, हे सगळं झालं. मग 60च्या पुढे काय करायचं? म्हणजे आता तर नॉर्मल एज साधारण 80पर्यंत लोक सहज जगतात, म्हणजे पुढचे 20 वर्ष आम्ही काय करायचं याचा काही इथे उल्लेख मला दिसत नाहीये. कारण म्हणजे आधीच्या जर मुद्द्यांचा आपण जर विचार केला की मी जर प्री डायबेटिक असेल तर 60पर्यंत मला काहीच होणार नाही, पण त्याच्या पुढे काय होईल माझं, आणि तेव्हा माझ्या हातात काय राहिलेलं असेल? म्हणजे मला अगदी डायबिटीसच झाला, मला हार्ट अटॅक झाला, मग त्याच्यानंतर माझ्या हातात हेल्दी राहण्यासाठी काय उरलेलं असेल? तर शक्यता कमी आहे. म्हणजे मला आत्तापासूनच माझ्या हेल्थचा विचार केला तर मला पुढे हेल्दी राहणं शक्य आहे. आणि मला स्वतःला म्हणजे मला आजारीच पडायचं नाही असं जर मी विचार करत असेल तर मला या सगळ्याचा विचार खूप आधीपासून करावा लागेल. म्हणून मग म्हणजे हे सगळे असे माझ्या डोक्यात विचार येत गेले, त्याला काही कारणं पण घडत गेली. अर्थात आपण म्हणजे मी कायमच असं म्हणते, म्हणजे माझ्या आयुष्यात जेव्हा काही वाईट प्रसंग येतात तेव्हा मी म्हणते की ही सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे याच्यातून मला किती शिकायला मिळेल. तसं हेल्थच्या बाबतीत माझं खरोखर असं घडलं. म्हणजे मी खूप पूर्वी म्हणजे 2005 साली उत्तराखंडमध्ये राहत होते, म्हणजे प्रॉपर मी तिथे नोकरी करत होते. तर सुरुवातीला मी त्या लोकांप्रमाणे त्यांच्याचप्रमाणे चालायची. म्हणजे माझं टुरिंग म्हणजे असंच असायचं की मी एका गावातून दुसऱ्या गावात जायचे चालत, आणि ते साधारण 10-15 किलोमीटर रोज मला पहाडातून चालायला लागायचं. सुरुवातीला सगळं छान होतं, पण एका वर्षानंतर माझे गुडघे दुखायला लागले, कारण मी काही उत्तराखंडची रहिवासी नव्हते. तर त्या लोकांचं आयुष्य तसंच सुरू झालं. पण मी म्हटलं नाही बाबा, माझं आता गुडघे दुखायला लागले, मी परत येते. कारण इथले डॉक्टर मला लगेच म्हणाले की ते तुम्ही ऑपरेशनच करून घ्या बरं, असं ती सगळी वेळ आली. मग म्हटलं नको, माझे गुडघे मला काही खराब करून घ्यायचे आहेत, म्हणून मग मी परत आले. तेव्हापासून माझ्या डोक्यात विचार आला की आपण जिथे राहतो तिथे आपण कम्फर्टेबली राहिलं पाहिजे ना. तर म्हणून म्हणजे आपल्याला कायम हेल्दी राहणं मला आवश्यक वाटलं, म्हणून आपण त्या दृष्टीने मी हा सगळा विचार करायला लागले. त्याच्यानंतर मग असं झालं की हे जे मी मगाशी म्हणलं की इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने जेव्हा या सगळ्या डेफिनेशन्स बदल्या, कारण आपण कॅपिटलिझमच्या म्हणजे युगात वावरतोय. तुम्ही मार्क्सवाद्यांना किती तुम्ही नावं ठेवा, पण कॅपिटलिझमचे काही असे हे ड्रॉबॅक्स आहेतच की त्याच्यामध्ये माणसाला सुद्धा तुम्ही मशीन मानायला लागलात. असे सगळे म्हणजे न समजलेले आपल्याला बरेच कंगोरे ह्या कॅपिटलिझममध्ये असतात. पण जेव्हा मी इकॉलॉजी शिकले तेव्हा माझ्या आयुष्यातल्या म्हणजे बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स खूप क्लिअर झाल्या. तर बेसिकली इकॉलॉजी काय तुम्हाला शिकवतं, तर इकॉलॉजीला हा असं रिटायरमेंट हा कॉन्सेप्ट अजिबात मान्य नाही. म्हणजे तिथे जसं सांगितलेलं आहे की 84 लाख जीव आहेत या जगामध्ये, ते पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते तसं बरोबर आहे. म्हणजे इतक्या वनस्पती, इतके प्राणी, इतके पक्षी, इतके जलचर, असं सगळं जर बेरीज केली तर ते खरंच 84 लाखपर्यंत होतात. तर इकॉलॉजी बेसिकली तुम्हाला काय शिकवते, तर तुम्ही नॅचरल लिव्हिंगचा पुरस्कार करा. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाकडे जा. तुम्ही बाकी प्राणी कसे त्यांचं एम काय असतं आयुष्यामध्ये, तर बेसिकली ते रोज स्वतःचं अन्न स्वतः मिळवतात. म्हणजे तुम्हाला असं कधीच दिसत नाही की वाघोबा आजारी पडलाय आणि मग वाघीण त्याचे पाय चेपते वगैरे, असं काही दिसतच नाही निसर्गामध्ये. किंवा अगदी साधं उदाहरण म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जे झाड असतं तिथे घरटं असतं पक्ष्यांचं, तर ते पक्षी तिथे अंडी घालते, तिथनं पिल्लं बाहेर येतात अंड्यातून, आणि मग पहिले थोडे दिवस फक्त ती पिल्लाने तिच्या अन्न भरवत असते. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे ते एकदा ते उडून गेले की ते घरटं सुद्धा ते बघायला परत येत नाहीत. म्हणजे ते घरटं तसंच रिकामं राहतं, आणि प्रत्येकजण आपापलं अन्न स्वतः शेवटपर्यंत मिळवत असतं. असं कधी त्यांचं असं म्हणजे दिसतच नाही की एकमेकांची ते सेवा करतायत किंवा असं काही. तो कॉन्सेप्ट इतर प्राण्यांमध्ये नाहीच आहे की तो आपल्यामध्ये आहे. काही बाबतीत आपण प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. म्हणजे आपली मॅच्युरिटी ही खूप उशिरा तयार होते. म्हणजे माणसाला मॅच्युअर व्हायला, माणसाच्या पिल्लाला मॅच्युअर व्हायला तुम्हाला 18 वर्ष द्यावीच लागतात.
तसं इतर प्राण्यांचं नाही. म्हणजे त्यांचं अक्षरशः काही तासात काही दिवसात ते त्यांची पिल्लं मोठी होऊन जातात. पण म्हणजे त्याच्यानंतर ते पूर्णपणे इंडिपेंडंट लाईफ जगतात. ते आपलं सुद्धा असंच आहे. म्हणजे बेसिकली आपण इकॉनॉमिक इंडिपेंडन्सी मान्य केले की मला पैशाने कोणावर मी अवलंबून नाही राहिलं पाहिजे. ते आपल्याला अगदी 100% मान्य झालं आणि आपण त्याच्यासाठी पुष्कळ म्हणजे प्रयत्न करत असतो, दिवस रात्र काम करत असतो, पैसे कमवत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला असा पण डोक्यात विचार असतो की मला म्हातारपणी आजारी पडलो तर मला म्हणजे पैशाची कमी नाही लागली पाहिजे, त्याच्यामुळे मग मी त्याच्यासाठी सुद्धा खूप पैसे कमवत असतो. पण हेल्थ वाईज आपण इंडिपेंडंट असावं हे अजून आपल्या डोक्यात असं इतकंसं मनात आलेलं नाही. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्हाला पैसे लागतील म्हणून तुम्ही आत्ता खूप सारे पैसे कमावून ठेवता. अरे पण मग आजारीच पडू नका ना, म्हणजे इतकं सगळं करायची गरजच नाही तुम्हाला, असा विचार अजून म्हणजे आपल्या डोक्यात तो आलेला नाही. त्याला कारण हे आपण असं की आपली मीडिया किंवा इतर गोष्टी आहेत की त्यांनी आपल्या डोक्यात असं ते भरवून ठेवलं की हां 40 झाली ना म्हणजे आता थोडंसं तुम्ही स्लो डाऊन करा बरं का, किंवा 50 आली म्हणजे आता हां मला ते काहीतरी डायबिटीस किंवा हायपरटेन्शन ते असं काहीतरी होणारच. मग आता 60 आली माझी मग मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यायलाच पाहिजे. 70 आली तेव्हा आणखीन काहीतरी, आता माझी सध्या किमोथेरपी चालू आहे. बरं असं सगळं म्हणजे आपल्या डोक्यात भरवूनच ठेवलेलं. पण मुळात हेल्थची डेफिनेशन अशी नाही आहे. तुम्ही कायम शेवटपर्यंत काही त्यांनी डेफिनेशनमध्ये वयाचं कुठे मुद्दा मांडलेलाच नाही. याचा अर्थ त्यांना म्हणजे डेफिनेशन वाईज तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही हेल्दी राहणं हे अपेक्षित आहे. आपण हे सगळं आपल्या डोक्यात भरवून घेतल्यात गोष्टी की हां आमचं वय झालं म्हणजे आता आम्ही आजारी पडणारच आणि आम्हाला हे सगळं होणारच. पण आपल्याला हे सगळं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला कॅन्सरचं प्रमाण का वाढलं आहे आजकालच्या जगामध्ये हे आपल्याला माहिती आहे, किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण तर आता इतकं का खाली आलं म्हणजे अगदी 25 वर्षाच्या मुलाला सुद्धा हाय ब्लड प्रेशर दिसू शकतं मशीनवर. म्हणजे हे सगळं कशामुळे घडतं हे आपल्याला माहिती आहे, पण आपण त्याच्यावर असं उपाय करायला काही खरं तर तयार नाही होत. हा म्हणजे मला हे जास्त फार वाईट वाटतं. तर आता स्वस्थ म्हणजे काय, आता स्वस्थचा जर आपण विचार केला म्हणजे अगदी संस्कृतच्या भाषेत जर विचार केला तर स्व आणि स्थ म्हणजे स्थिर असणे आणि स्व म्हणजे आपण स्वतः. तर स्वतःमध्ये स्थिर असणे असं म्हणलं तर मला फारसा काही अर्थबोध होणार नाही. तर आता मी त्याला पुन्हा लावून त्याचा नकारार्थी अर्थ शोधण्याचा मी प्रयत्न केला. तर म्हणजे स्वस्थच्या विरुद्ध अस्वस्थ, म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्थिर नाही आहात म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून आहात म्हणजे तुम्ही अस्वस्थ. मग हे मला फार म्हणजे ही डेफिनेशन मला खूप पटली की अरे मला अस्वस्थ नाही व्हायचं. म्हणजे हे तुम्ही म्हणजे पैशाच्या बाबतीत तुम्ही अस्वस्थ असता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर पैशासाठी कुणावर अवलंबून असता तेव्हा तुम्ही नक्कीच अस्वस्थ असता. मग हे तुम्ही तुमच्या हेल्थसाठी पण हा कॉन्सेप्ट लावून बघा की मी शारीरिकदृष्ट्या कुणावर अवलंबून नाही म्हणजे मी स्वस्थ आहे, किंवा तुम्ही अवलंबून आहात म्हणजे तुम्ही अस्वस्थ आहात. व तुम्ही मानसिकदृष्ट्या कुणावर अवलंबून आहात तर तुम्ही अस्वस्थ आहात. तुम्ही कुणावरही मानसिकदृष्ट्या सुद्धा अवलंबून नाही म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात. मला हा कॉन्सेप्ट फार आवडला की मला काही करून अस्वस्थ व्हायचं नाही आहे. आणि मग हे सगळं कसं शक्य, तर इकॉलॉजीमध्ये हा पण एक कॉन्सेप्ट आहे किंवा हे सगळ्यांनाच माहिती की मॅन अँड एन्व्हायरमेंट रिलेशनशिप ही कायम कम्फर्टेबल असली पाहिजे. म्हणजे कसं की आपण ज्या वातावरणात राहतो तिथे तुम्हाला कम्फर्टेबली राहता आलं पाहिजे. जसं मी उत्तराखंडमध्ये राहत होते पण मी तिथे एका वर्षाने मला त्रास व्हायला लागला कारण मी काही तिथे रहिवासी नव्हते. पण मी जर पुण्यात राहते तर मला पुण्यामध्ये तरी कम्फर्टेबली राहता आलं पाहिजे, मला स्वस्थ राहता आलं पाहिजे. मग हे याचे पॅरामीटर्स काय शोधायचे, म्हणजे याचे काय पॅरामीटर्स आपण सेट करायचे. तर अगदी आपण साधं उदाहरण घेऊ की म्हणजे समजा मी 4थ्या मजल्यावर राहते आणि अचानक माझ्या घरातलं पाणी बंद झालं तर निदान मी स्वतःपुरतं एक बादली तरी पाणी 4 मजले उचलून आणू शकते का मी, तर मी स्वस्थ आहे. किंवा मला पुण्यामध्ये मी राहते मला जर कोणी म्हटलं चला जाऊ सिंहगडला किंवा जाऊ पर्वतीला तर मी पटकन हो म्हणेन का, तर हो म्हणजे म्हणू शकेन. कारण मी जिथे राहते तिथे मला कम्फर्टेबली सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. म्हणजे मी स्वस्थ आहे. असं तुम्ही पॅरामीटर्स किती म्हणजे शोधू शकता. अगदी साधं उदाहरण आहे की आता तुम्ही जिथे बसला आहात की समजा तुम्ही सोफ्यावर बसलात किंवा तुम्ही कॉटवर बसलात आणि तुमचं एखादं पेन खाली पडलं तर तुम्ही पटकन स्वतः जाऊन उचलाल का कुणाला म्हणाल की अरे नाही माझी कंबर दुखते तू जरा मला उचलून दे. जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून असाल तर तुम्ही अस्वस्थ आहात.
आणि जर तुम्ही स्वतः इतकं साधं काम करू शकत असाल तर तुम्ही स्वस्थ आहात. इतकी साधी डेफिनेशन आहे. तर आता मग हे सगळं अचीव कसं करायचं हा मुद्दा आहे की प्रत्येक जणांनी जर म्हटलं की नाही सध्या माझे गुडघे दुखतात, सध्या माझं कंबरदुखीचा त्रास आहे, तर मग आपण स्वस्थ कसं राहणार? तर त्याच्यासाठी आपण काय करायचं हा सगळा विचार आहे. जाता जाता ही एक डेफिनेशन माझ्या म्हणजे गुगलवर मला सापडली, पण त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. आपण पुढे जाऊया. तर आता हे आपण अचीव कसं करायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या हेल्थचे एक 4-5 आस्पेक्ट आहेत. म्हणजे एक तर प्रॉमोटिव्ह हेल्थ आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ आहे किंवा क्युरेटिव्ह हेल्थ आहे. म्हणजे तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला बरं करायचं कसं, तर तुम्ही डॉक्टरकडे जायचं, औषधोपचार घ्यायचे, हा क्युरेटिव्ह आस्पेक्ट झाला. पण प्रमोटिव्ह आस्पेक्ट आहे की जे जेव्हा एखादं मूल असतं ते मोठं होत असतं, त्याला आपण व्यवस्थित खायला प्यायला घालतो, त्याचं खेळणं पळणं सगळं चालू असतं, त्याची बॉडी बिल्डिंग चालू असते. तर हे एक प्रमोटिव्ह आस्पेक्ट ऑफ हेल्थ आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कसं की तुम्ही शुद्ध पाणी प्या, शुद्ध हवेमध्ये राहा किंवा चांगलं अन्न खा. त्याच्यामुळे तुमचं चांगलं अन्न म्हणजे खराब न झालेलं अन्न खा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आजारपण होण्यापासून स्वतःला प्रिव्हेंट करा. हा प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट आहे. तर असे सगळे म्हणजे आता शेवटी जर मला स्वस्थ राहायचं असेल तर मला प्रमोटिव्ह आस्पेक्ट आणि प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट या दोन्हीचा विचार करणं भाग आहे. तर अर्थातच हे कसं शक्य तर हे माझं न्यूट्रिशन चांगलं असलं पाहिजे आणि मी एक्सरसाइज चांगले करत राहिले पाहिजेत. म्हणजे सुरुवातीची जी डेफिनेशन आहे की मॅन्स बॉडी इज अ मशीन. म्हणजे आपलं खरंच म्हणजे आपलं शरीर आहे ते खरंच एक अतिशय उत्कृष्ट असं मशीन आहे. आपण कित्येक गोष्टी कित्येक काम आपण अशी सहज करू शकतो, पण आपण आपलं मशीन वापरत नाही हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आपल्याला काम काय राहिलं की फक्त राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक, याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. म्हणजे फक्त एका जागी बसून राहू शकतो आणि आपण अक्षरशः जगभरात कुठेही एकमेकांशी संपर्क साधून फक्त कम्प्युटरच्या सहाय्याने आपण वाटेल ते काम करू शकतो. पण हे सगळं टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. पण आपल्या शरीराचं काय, म्हणजे आपण जर असंच बसून राहिलो तर मग आपल्या शरीराचं काय होणार हा मुद्दा आपण का विचार करत नाही याचं मला सतत म्हणजे मनात असं वाईट वाटत असतं. आणि मग त्याच्यासाठी न्यूट्रिशन हे आपलं चांगलं असलं पाहिजे, पण त्याची आपल्याला माहिती आहे का नीट की आपण काय नक्की खातोय. म्हणजे आता शहरातल्या लोकांना तर ॲग्रिकल्चरबद्दल किती माहिती असते हा मोठाच मुद्दा आहे ना. ते आपलं अन्नधान्य पिकतं कसं, ते आपल्यापर्यंत पोचतं कसं, या गोष्टींची बेसिक तरी माहिती आहे का आपल्याला. तर म्हणजे आता अगदी असं आहे आणि जाहिरातीने तर आपल्या आयुष्यावर इतकं प्रचंड इफेक्ट करून ठेवला आहे की तुम्ही अगदी सहज आहे असं खालचं जे वाक्य दिलं आहे मी की देसी गाय का घी आणि गाय का देसी घी या दोन्हीमध्ये आपल्याला वरवर वाचायला गेलो आपण तर आपल्याला काहीही फरक समजत नाही. पण या दोन्हीचा म्हणजे प्रॉडक्टच्या दृष्टीने जर विचार केला तर किती मोठा फरक आहे तुमच्या हे लक्षात येत आहे का की देसी गाय का घी आणि गाय का देसी घी असं तुम्हाला त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं असतं आणि आपल्याला वाटतं अरे हां गाय का देसी घी पण बरंच स्वस्त देतोय हा, आपण लगेच विकत देतो. अरे पण नाही, त्याचा अर्थ खूप वेगळा होतोय आणि देसी गाय का घी याचा अर्थ खूप वेगळा आहे. पण आपल्याला हे या जाहिरातींच्या युगामध्ये इतकं म्हणजे गिमिक्स करून फसवलं जातं ना की आपल्याला कळतच नाही की आपण नक्की काय खातो आणि काय म्हणजे खाल्लं पाहिजे. त्यातून तुम्हाला बोर्नव्हिटाची केस माहिती असेल की ती आत्ताच घडलेली केस. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, पण एक असं सोशल मीडियावर एकाने एक व्हिडिओ टाकला. तो डायटिशियन होता, तर त्याची मी स्लाइडच दाखवते तुम्हाला. तर तो डायटिशियन होता आणि त्यांनी असं सिद्ध केलं म्हणजे बोर्नव्हिटावर त्यांनी आरोप लावला की सध्या जे प्रॉडक्ट आहे बोर्नव्हिटाचं त्याच्यामध्ये साधारण 37 म्हणजे साखरेचं प्रमाण जास्त आहे. तर ते किती जास्त आहे तर ते 37.4 ग्रॅम्स होतं प्रत्येक 100 ग्रॅमच्या पावडरमध्ये. आणि मग ते त्यांनी जोरदार त्याच्यावर कॅम्पेन सुरू केलं की ते बोर्नव्हिटावाले म्हणतात की तयारी जीत की, पण ते खरी तयारी तो म्हणतो तयारी जीत की नाही आहे, ही तयारी ही डायबिटीसची असं त्यांनी मोठ्याने तिथे जोरात ओरडून सांगितलं त्या व्हिडिओमध्ये. आणि मग ते बोर्नव्हिटापर्यंत ती बातमी पोचली. मग त्यांनी तर लगेच त्याला लिगल नोटीस पाठवली वगैरे असं सगळं झालं. पण त्याच्यानंतर फायदा असं झाला की त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टमध्ये आपोआपच त्यांची साखर कमी केली. म्हणजे त्यांनी 37 जे ग्रॅम साखर होती त्याच्यावरून त्यांनी ते 32 पर्यंत कमी केली. पण म्हणजे हे असं आपल्याला हे इतकं सगळं बारीक सारीक गोष्टी माहीत असतात का. आणि जर आपल्या मुलांना आपण 2 वेळेला दिवसातून जर दुधात बोर्नव्हिटा घालून देणार असू तर आपण काय पद्धतीने त्यांना साखर खायला घालतो हे आपल्याला कळतं का. म्हणजे आपल्या लक्षात तरी ह्या गोष्टी येतात का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आपल्याला कोणी असं सांगत नाही. म्हणजे हे स्वस्थ राहण्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं मनात आलं की आपण एक असं सेशन घ्यावा की त्याच्यामध्ये आपण काहीतरी अशा एकमेकांबरोबर चर्चा करू शकतो. म्हणजे मी एकटी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकणार, पण आपल्यामध्ये सगळे रिसोर्सेस आहेत की जे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काम करत असतील
त्यांना हे सगळं जास्त माहिती असेल तर आपण हे सगळं माहितीचं संकलन करू आणि हे आपण लोकांपर्यंत पोचवू. याच्यासाठी मला कुठेतरी हा असा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा होता की अरे आपण हे सगळं चर्चा करत राहू, नाही तर आपल्याला कधीच कळायचं नाही. तर असं हे म्हणजे बेसिकली काय होतं की आपल्याला असं साधारण असा समज असतो की अरे ऊस खाणं म्हणजे साखर खाणं वाईट, म्हणजे ऊस पिकवू नये असं एक साधारण लोक म्हणतात. पण इकॉलॉजीमध्ये असं कधीच असं कुठला कॉन्सेप्ट नसतो की एखादं झाड वाईट आणि एखादं झाड चांगलं, असं कॉन्सेप्ट इकॉलॉजीमध्ये कधीच नसतो. म्हणजे पर्यावरणासाठी कुठली झाडं सगळी चांगलीच आहेत, फक्त आपण ते कसं खायचं काय खायचं हे आपण ठरवलेलं असतं. म्हणजे हापूस आंबा खूप चांगला, पण पर्यावरण असं कधीच म्हणत नाही पर्यावरणासाठी हापूसही चांगला आणि तुमचा तो कापुरी तो पण चांगलाच. पण आपल्याला आपल्या डोक्यात ते आपण अशा काही कल्पना अशा फिक्स बसवून ठेवल्यात. त्याच्यामध्ये असं होतं की आता तुम्ही ऊस आहे, लोक म्हणतात की ऊस खाऊ नये, ऊस वाईट म्हणजे तब्येतीला ऊस वाईट असं म्हणतात. पण नाही, आपल्या कल्चरमध्ये आत्ताच म्हणजे संक्रांत आहे, बोरन्हाण करण्याची पद्धत आहे, तेव्हा ऊसाचे कर्वे मुलांना खायला देण्याची पद्धत आहे. पण त्यांनी होतं काय म्हणजे जेव्हा मुलं ऊस खातात तेव्हा आपोआपच त्यांच्या दातांना व्यायाम होत असतो आणि एक ऊसाची काडी खायला तुम्हाला साधारण अर्धा तास लागू शकतो. पण आपण तसा ऊस कधीच खात नाही. म्हणजे आपण काय करतो तर ऊसाच्या गुऱ्हाळात जाऊ, तिथे एक ग्लास ऊसाचा रस पिऊन येऊ. पण म्हणजे याचा अर्थ काय, आपण 5 मिनिटात ते ऊसाच्या 2 काड्या पोटात घातल्या, मग हे सुद्धा ठीक आहे. पण आपण करतो काय तर दिवसभरात 8-10 चमचे साखर ऊसाची खातो, म्हणजे ऊसापासून बनलेली 8-10 चमचे साखर खातो. म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्हाला, आता तुम्ही ते ऊसाच्या म्हणजे संदर्भात ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर आणखी आपण एका दिवसात किती ऊसाच्या काड्या खाऊन जातो, म्हणजे आपल्याला त्याचा अंदाजही नसतो की आपण 10-12 ऊस असं सहज गंमत म्हणून काही कष्ट न करता जर खाणार असू तर आपल्या शरीराचं काय होईल. म्हणजे ऊस वाईट नाही, पण आपण कुठल्या पद्धतीनं तो खातोय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं आपल्याला म्हणजे चर्चा करणं आणि आपल्याला माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे माहीत असून सुद्धा जर कोणी पाळणार नसेल तर ते त्याचं म्हणजे त्याचा चॉईस आहे आणि ते त्याचं पुढचं नशीब आहे. पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण आजारी पडतोय हे मला अजिबात मान्य नाही. म्हणून हे असं काहीतरी आपला एक प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे. तसं आपण हे न्यूट्रिशन बद्दल बोललो, म्हणजे खरं तर आपल्याला असं नाही की तुम्ही मोठ्या न्यूट्रिशनिस्टकडे जा, म्हणजे अगदी ती रुजुता देवकरकडे जा, तिची अपॉइंटमेंट घ्या, तिच्याकडून कन्सल्टेशन घ्या. खरं असं काही नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा निसर्गात विचार करता, निसर्गामध्ये काय काय चाललंय, कसं गोष्टी घडतात, तर निसर्गच तुम्हाला ॲक्च्युली सांगत असतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही अगदी विचार करा की साध्या पालेभाजी किंवा साध्या भाज्या पिकायला किती वेळ लागतो, तर साधारण 15 दिवस ते 2 महिने. मग गहू आणि तांदूळ पिकायला किती वेळ लागतो, तर साधारण 6 महिने. आणि मग आंबा आणि काजू पिकाय म्हणजे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला उपलब्ध असतात. पण आपण नेमकं उलटं करतो, म्हणजे काजू कतली रोज खायची, आंबा बर्फी रोज खायची आणि मग कधीतरी अगदीच म्हणजे नाक मुरडून मग ते भाज्या खायच्या. अरे पण निसर्ग सांगतोय ना तुम्हाला की ज्या गोष्टी कमी दिवसात पिकतात त्या तुम्ही जास्त खाल्ल्या पाहिजेत, कारण त्या जास्त उपलब्ध आहेत. आणि ज्या गोष्टी वर्षातून एकदाच तुम्हाला मिळतात त्या तुम्ही त्या प्रमाणातच खाल्लं पाहिजे. असं पण म्हणजे खरं तर नॉलेज मिळवायला तुम्हाला कुठल्याही कन्सल्टंटची पण फारशी गरज नाही, पण काही गोष्टीत ते बरोबर आहे. म्हणजे आजकाल जे सायन्समध्ये जे वेगवेगळे रिसर्च होत असतात त्या माहितीचा आपल्याला नक्की उपयोग होतो. जसं अगदी बेसिक उदाहरण म्हणजे तुमचं हाईट आणि वेटचं प्रपोर्शन, की हे बरोबर आहे. म्हणजे तुमची जेवढी हाईट आहे तेवढं तुमचं त्या प्रमाणात तुमचं वजन असलं पाहिजे. ही एक गाईडलाईन म्हणून खरंच अतिशय चांगला डेटा आहे, चांगली माहिती आहे. पण हे सगळं झालं आपलं न्यूट्रिशनबद्दल. आता आपण एक्सरसाइजबद्दल बोलूया. म्हणजे जेव्हा हे जे पुस्तक आहे हे डॉक्टर डीन ऑर्निश म्हणून आहेत, त्यांचं हे पुस्तक हे खूप जुनं पुस्तक आहे. म्हणजे साधारण 91 साली त्यांनी 91 का 96 साली त्यांनी ते पब्लिश केलं आहे. ते जस्ट मी कुतूहल म्हणून वाचायला घेतलं आणि आत उघडून पाहिलं तर त्यांनी चक्क सूर्यनमस्कारांची चित्र घातलेली आहेत. म्हणजे त्यांच्या पुस्तकाचं जर तुम्ही टायटल पाहिलं तर त्यांनी काय लिहिलं आहे की रिव्हर्सिंग हार्ट डिसीज. म्हणजे रिव्हर्सिंग म्हणजे तुम्हाला हार्ट डिसीज झाला आहे आणि आता त्याच्यातून तुम्हाला रिव्हर्स करायचं तर तुम्ही सूर्यनमस्कार घाला, असं ते साधारण त्या पुस्तकाचं स्वरूप आहे. म्हणजे इव्हन त्याच्यात त्यांनी न्यूट्रिशनबद्दल पण दिलं आणि हे अमेरिकन पुस्तक असल्यामुळे त्यांनी अर्थातच ते जंक फूडवर त्याच्यावर बराचसा भर दिलेला आहे. पण म्हणजे शेवटी माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय तर अरे सूर्यनमस्कारच घालायचे आहेत ना तुमचे हार्ट डिसीज रिव्हर्स करण्यासाठी, मग मी त्या आधीच करीन तर मी म्हणजे मला हार्ट डिसीज झाल्यानंतर मी सूर्यनमस्कार करण्यापेक्षा मी आत्ताच का नाही करत आहे. असं अगदी बेसिक म्हणजे अगदी कॉमन सेन्सचा हा विषय आहे. तसंच हे दुसरं पुस्तक माझ्या वाचनात आलं, म्हणजे वाचलेलं नाही पण याच्याबद्दल मी पुष्कळ ऐकलेलं आहे. तर त्याच्यात हा जो जेम्स नेस्टर म्हणून जो लेखक आहे तो बऱ्यापैकी म्हणजे त्याला मेडिकल
जर्नलिझम, हा जर्नलिस्ट आहे, मेडिकल जर्नलिस्ट आहे हा माणूस. आणि त्यांनी पण काय म्हटलं तर न्यू सायन्स ऑफ अ लॉस्ट आर्ट, आणि ते ब्रेथबद्दल बोलतो, म्हणजे आपल्या श्वासाबद्दल तो बोलतोय. तो बेसिकली त्या म्हणजे मी जे काही रिव्ह्यूज वाचले त्या पुस्तकाचं, तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की जंक फूड खाल्ल्यामुळे, म्हणजे त्याचा असा हा त्याची अशी ही थेअरी आहे की तो म्हणतो की जंक फूड खाल्ल्यामुळे आपण आपलं नाकाने श्वास घेणं आपलं खूप कमी झालं. म्हणजे काय तर आपण तोंडाने जास्त श्वास घ्यायला लागलो. याचा अर्थ काय तर तुम्हाला अस्थमासारखे आजार खूप व्हायला लागले. त्या अस्थमा ज्याला असतो तो कुठून तरी ऑक्सिजन आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला तोंडाने श्वास घेण्याशिवाय पर्याय नसतो. किंवा आपण झोपेमध्ये खूप घोरतो, तेव्हा हे घोरण्याचं प्रमाण आजकाल सगळीकडे खूप वाढत चाललं. तर ते सुद्धा आपण म्हणजे तोंड उघडं ठेवल्यामुळे तोंड उघडं ठेवून आपण तो श्वास घेत असतो. तो त्याच्या ह्या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे आपलं नॅचरल ब्रिदिंग जे आहे की जे नेझल ब्रिदिंग असायला पाहिजे, हे आपण पुष्कळसं म्हणजे आता कमी होत चाललंय आपल्यामध्ये. आणि आपल्याला प्राणायाममध्ये तुम्ही विचार करा, तुम्हाला जे काही प्राणायामचं नॉलेज असेल त्याच्यामध्ये कुठेही आपण तोंडाने श्वास घेत नाही, आपण नाकाने श्वास घेतो. एकच मिनिट, आपण कुठेही तोंडाने श्वास घेत नाही, उलट आपल्याला नाकाने श्वास घ्यायला शिकवलं जातं. म्हणजे प्राणायाम, योग हे इतके उपयुक्त गोष्टी आहेत, पण आपण त्याचा म्हणजे हे सगळं फॉरेनच्या लेखकांनी आपल्याला सांगायचं की हां ब्रेथ घेणं किती चांगलं आहे, म्हणजे नाकाने श्वास घेणं किती चांगलं आहे, हे त्या जेम्सने आपल्याला सांगायचं. किंवा सूर्यनमस्कार करा हे त्या डीन ऑर्निशने आपल्याला सांगायचं. पण दुर्दैवाने आपल्याकडे हा असं साहित्य फारसं उपलब्ध नाही. म्हणजे मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला की आपलं विवेकानंद केंद्र आहे कन्याकुमारीचं, त्यांच्या वेबसाईटवर मी जाऊन बघितलं, तिथे त्यांनी अशा पद्धतीने काही लिहिलेलं नाही आहे. मला फक्त कैवल्यधाम आश्रम जो आहे लोणावळ्याचा, तिथे त्यांचं एक न्यूजलेटर येतं, ते मला वाचनात आहे आणि त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी अशी माहिती दिलेली आहे. पण असं एखादं पुस्तक चांगलं कॉन्क्रीट माझ्या हातात असेल आणि त्याच्यात त्यांनी दावा केला असेल की हे असं केलं की तुमचं हे असं होऊ शकतं किंवा तुम्हाला कुठले आजार होणारच नाहीत, असे दावा करणारी पुस्तकं अजून तरी म्हणजे भारतात तरी अशी पुस्तकं अवेलेबल नाही आहेत. तर मला ते थोडंसं फार वाईट वाटतं. म्हणून मी असं ते विचार केला की आपणच आता हे काहीतरी सुरू केलं पाहिजे. म्हणजे आपणच बघूया खरंच या योगाचा काही फायदा होतोय का फक्त म्हणजे आता रामदेव बाबांचं असं झालं की ते थोडंसं त्यांचं कॉन्ट्रोवर्शियल आहे. म्हणजे काम त्यांचं खूप चांगलं आहे, त्यांचं सुद्धा हरिद्वारला पुष्कळ रिसर्च चालतो, पण तो योग्य पद्धतीने किंवा आजच्या ज्या जगात आपल्या ज्या पद्धतीने आपल्यासमोर हे मांडलं पाहिजे तशा पद्धतीने ते मांडलं जात नाही. किंवा त्यांच्यावर त्या कोर्ट केसेस सुद्धा बऱ्याच चालतात. म्हणजे त्यांनी ते कोरोनाच्या मध्ये कुठलं ते कोरोनेला औषध काढलं, मग त्यांनी ते मागे घेतलं वगैरे, अशा गोष्टी घडत गेल्यामुळे लोक त्यांना काही थरातले लोक त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार होत नाहीत. म्हणजे ते म्हणतात नाही ते रामदेव बाबाचं ते भंकस असतात. तर काही लोकांना असं पण वाटतं. पण योग स्वतः ते जे योग करतात ते अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्यांच्यासारखं योग करणं मला सुद्धा शक्य नाही. तर ते असं सगळं आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटलं की नाही योगामध्ये काहीतरी पोटेन्शियल्स आहेत. आणि माझे स्वतःचे अनुभव असे आहेत की माझं मी म्हटलं मगाशी तुम्हाला की माझा गुडघा दुखायला लागला, तर त्याच्याबद्दल मी थोडीशी स्टोरी सांगते की मी हे 2005 मधल्या गोष्टी आहेत की त्यावेळेला स्वतः रामदेव बाबा सुद्धा त्यांचाही उदय होत होता. म्हणजे त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचे ते योगाचे क्लासेस सुरू केले होते. आणि मी जेव्हा परत आले तेव्हा डॉक्टरांनी तर मला उद्याच्या उद्या ऑपरेशन करा असं सांगितलं होतं. मी म्हटलं नाही म्हणजे माझं आत्ता वय काय 40 पण नाही आहे, त्याच्यामुळे मला आत्ता ऑपरेशन करावं असं अजिबात वाटत नाही. आणि मी स्वतः माझ्या मनाशी ठाम ठरवलं होतं की जेव्हा मला अगदी एकही पाऊल पुढे चालता येणार नाही त्या दिवशी मी नक्की ऑपरेशन करेन, पण तोपर्यंत मी नाही करणार असं मी त्यावेळेला ठरवलं होतं. आणि मग त्याच सुमाराला ते जे रामदेव बाबांचे जे क्लासेस होते तेव्हा मी त्यांच्या त्या सकाळच्या क्लासमध्ये जायला सुरुवात केली. सुरुवातीला फिजिओथेरपी करत होते, त्याचा 50% फायदा झाला, पण त्याच्यानंतर पुढे काही म्हणजे गाडी जाईना माझी. पण जेव्हा मी त्या क्लासमध्ये जायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे काहीतरी आपल्या गुडघ्यांवर याचा परिणाम होतोय. म्हणजे मला ते अगदी फारच जाणवलं की नाही मला याचा फायदा होतोय. आणि त्याच्यानंतर मी मुंबईत राहायला गेले. मग मुंबईच्या लोकलमध्ये इकडे तिकडे चालण्यावर माझं चांगलं व्हायचं आणि ते मला चांगलं जमायचंय. मग मला ते माझ्या ते डोक्यात कायम रजिस्टर झालं की अरे हां म्हणजे मी जेव्हा ते योगा आणि प्राणायाम केलं होतं तेव्हा मला ते म्हणजे त्याचा फायदा झाला होता. पण ते माझ्या बाकी पुढे मग ते करिअरच्या नादामध्ये हे सगळं योगात परस्यू करणं राहून गेलं. पण मी घरातल्या घरात हे सगळं शिकवलेलं करत राहत होते.
पण त्याच्यानंतर असं झालं की 2017 मला एका दिवशी दोन्ही म्हणजे डायबिटीस आणि हायपरटेन्शन दोन्ही डिटेक्ट झालं. मग तेव्हा तो दिवस तर माझा म्हणजे इतकी हादरून गेले मी की मला ते सगळं डोळ्यासमोर दिसायला लागलं की अरे बापरे, आता हे रोज सकाळ संध्याकाळ गोळ्या घ्यायच्या, मग ते माझ्या पर्समध्ये मी साखरेची पुडीच ठेवायची आणि मग काय काय म्हणजे ते सगळं मला आता डायबिटीसमुळे एखाद्या व्यक्तीला होणारे त्रास आणि ते सगळं कसं मॅनेज करायचं हे सगळं मला माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. पुन्हा हायपर टेन्शन म्हणजे मला कधी पण असं हार्ट अटॅक येऊ शकतो वगैरे असं मला स्वप्न पडायला लागले. पण मी म्हटलं करायचं काय, म्हणजे माझं वय तेव्हा 50 नव्हतं. म्हटलं आता करायचं काय या सगळ्याचं मी. तर मी अगदी म्हणजे मला जे काय समजत होतं त्याच्याप्रमाणे मी लगेच दुसऱ्या दिवशी जिम जॉईन केलं आणि मग माझं ते वजन थोडं कमी झालं आणि माझं शुगर ही लेवल कमी झाली. मग मला ते लक्षात झालं की अरे हां म्हणजे हे काहीतरी आहेत, होप्स आहेत, म्हणजे मी अगदी अशी परमनंट डायबिटिक अशी काही नाही आहे. म्हणजे मला डायबिटीस हा मला पण रिव्हर्स करता येतोय असं मला ते कॉन्फिडन्स मिळालं त्या काळामध्ये. त्याच सुमाराला मला डॉक्टर दीक्षितांचं डाएटसुद्धा कळलं आणि मी ते लगेच फॉलो केलं आणि त्याच्याने सुद्धा म्हणजे मला त्याचा रिझल्ट असं लगेचच दिसला की माझं 3 महिन्यात डायबिटीस गायब झाला. मग मला ते फारच त्याचा आनंद झाला की अरे वा म्हणजे हे काहीतरी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला औषधं घेतलीच पाहिजे, डॉक्टरकडे गेलंच पाहिजे असं नाही. म्हणजे तुम्हाला नॅचरल गोष्टींनी सुद्धा जे आपलं डाएट आणि एक्सरसाइज हे करून सुद्धा आपल्याला बरंच काही अचीव करता येतं, हा कॉन्फिडन्स मला त्यावेळेला मिळाला. आणि मग मी त्याच वेळेला म्हणजे माझं हायपर टेन्शन पण तेव्हा होतं. मग मी विपश्यना सुद्धा केलं होतं आणि मी त्यांना आधी सांगितलं होतं की मला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला आहे, त्याच्यासाठी मी येणार आहे, तर तुम्ही बघा. मग ते पण इतके म्हणजे जनरस होते की त्यांनी सेशन चालू म्हणजे 10 दिवस माझं जेव्हा सेशन चालू होतं तेव्हा ते माझं 2-3दा त्यांनी माझं बीपी बघितलं आणि गंमत म्हणजे माझं बीपी त्या पिरियडमध्ये प्रॉपर नॉर्मल झालं. म्हणजे कुठलंही औषध न घेता माझं ते बीपी सुद्धा तेव्हा नॉर्मल झालं होतं. आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे जो मला पहिल्या दिवशी जो भयंकर धक्का बसला होता तो सगळा धक्का माझा मग अल्टिमेटली 2-3 महिन्यामध्ये पूर्ण गेला. म्हणजे की नाही मला तो एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की नाही आपल्याला औषध न घेता सुद्धा बरं होता येतं. आणि ही 2017 नंतर आज 2024 मध्ये पण ही स्थिती आहे. म्हणजे अगदी 2 महिन्यापूर्वी मी शबरीमलाला चालत जाऊन आले, त्याच्या आधी मी अमरनाथला चालत जाऊन आले. सगळं मला जमतंय. म्हणजे माझे गुडघे पण ठीक आहेत, मला डायबिटीस पण नाही आणि मला हायपरटेन्शन पण नाही आहे, माझं वजन आहे तसं म्हणजे ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. याचा अर्थ मला हा सगळा कॉन्फिडन्स मिळाला की काही नाही, आपल्याला औषध लगेच घेऊन आपलं आणखी नुकसान करून घ्यायची आपल्याला काही गरज नाही. तर आपण केवळ आपलं डाएट, केवळ आपलं एक्सरसाइज ह्या सगळ्यांनी आपण स्वस्थ राहू शकतो. आणि हे सगळं मला आता कुठेतरी लोकांपर्यंत पोचावं, त्यांना सुद्धा माझ्यासारखा फायदा व्हावा असं फार मनापासून वाटायला लागलं. म्हणून हे सगळं आज आपण ह्या सेशन केलेलं आहे. तर आता हे मी जसं म्हटलं तसं की व्हॉट आय वॉन्ट टू अचीव, की व्हॉट आय वॉन्ट टू अचीव इज मला स्वस्थ राहायचं आहे, मला अजिबात दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही आहे. आणि मग योगाचं हे मी कसं एक्सप्लेन करून देऊ शकते लोकांना. तर आपल्या हे जे अष्टांग योगामध्ये त्यांनी 8 प्रकारची अंग दिलेली आहेत. तर त्याच्यात सगळ्यात शेवटी समाधी येते. पण त्याच्या आधी हे जे 7 अंग आहेत त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान ही सगळी 7 अंग आहेत. आणि ह्या सगळ्याचा उपयोग तुम्हाला समाधीसाठी होतो. तर समाधी या शब्दाचे सुद्धा 2 अर्थ आहेत. म्हणजे आपण बांधतो ती समाधी आणि हे ध्यान धारणाची उच्चतम पातळी म्हणजे पार एक्सेलन्स म्हणजे समाधी, असे समाधीचे दोन अर्थ होतात. तर पहिल्या समाधीचा अर्थ आपण नाही घ्यायचा आहे. ह्या दुसऱ्या समाधीचा अर्थ की आपल्याला उच्च प्रकारे ध्यान आणि धारणा करता येते. तर आता सामान्य माणूस जेव्हा म्हणेल की मी ध्यान लावून बसतो तर त्याला असंख्य अडचणी येत असतात. म्हणजे अगदी खाजच सुटली, तहानच लागली, हे असं कित्येक अडथळे आपण जेव्हा ध्यान लावतो तेव्हा आपल्याला येत असतात. पण याचा दुसरा अर्थ काय की जेव्हा तुम्हाला अष्टांग योगमध्ये हे सगळं करायला सांगताय आणि समाधी अवस्था तुम्हाला हे कित्येक तास कित्येक काळ तुम्हाला हे करता येते, याचा अर्थ काय तर हे सगळं 7 अंग करताना तुमचं शरीर आणि मन इतकं स्ट्रॉंग होतंय की तुम्हाला असे बारीक बारीक हर्डल्स तुमच्या मध्ये येतच नाहीत, असं त्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये त्यांनी असं हे सूत्र दिलेलं आहे की व्याधी, संशय, स्त्यान, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन हे सगळे त्याचे अर्थ पण मी ह्या स्लाइडमध्ये लिहिलेले आहेत. तर इतके सगळे तुम्हाला समाधी अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठीचे अडथळे आहेत. पण हे जे अष्टांग योग आहे की जे 7 अंगांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर हे सगळे अडथळे तुमचे दूर होऊ शकतात. म्हणजे तुमचं मॉडर्न भाषेमध्ये याचा अर्थ आपण काय घ्यायचा की ह्या सगळं आपण जर केलं, योग जर आपण केला तर तुम्हाला हे सगळं तुमचं शरीर आणि मन हे समाधीस्थ राहण्यासाठी तुम्हाला हे मदत करतं. म्हणजे एका जागी तुम्ही स्वस्थ बसणं, कुठलाही अडथळा येऊ न देता
ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्ही 5 मिनिटं शांत बसून बघा, तुम्हाला सतत तुमच्या डोक्यामध्ये 10 विचार येतात. तुम्हाला जर इच्छा नसेल एका जागी बसायची तर तुम्हाला हमखास तहान लागते, हमखास कुठेतरी खास सुटते, काही ना काहीतरी होत असतं. तुमचं मन कुठेतरी फिरायला लागतं, इकडे तिकडे सगळीकडे फिरून येतं, पार अमेरिकेत जाऊन येतं. म्हणजे हे जेव्हा होत नाही तेव्हा त्याला समाधी अवस्था म्हणतात. आणि ह्या सगळ्याची तयारी ह्या योगामुळे केली जाते. हा जेव्हा मला विश्वास वाटला, कारण मी गेले काही वर्ष या सगळ्याचा अभ्यास करतेय, आणि हा जेव्हा मला विश्वास वाटला तेव्हा मला वाटलं की नाही आपण हे आपलं जे ज्ञान आहे, आपली जी आपल्या पूर्वजांनी इतकं सगळं आपल्यासाठी करून ठेवलंय ते आपण निव्वळ विसरत चाललेले आहोत. आणि केवळ या कॅपिटलिझमच्या मागे लागून आपण आपल्या शरीराचं नुकसान करतोय, आपल्या पर्यावरणाचं नुकसान करतोय. हे सगळं कुठेतरी आपणच आपल्यापासून सुरुवात करूया की आपण हे सगळं थांबवलं पाहिजे. निदान इतरांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी तरी याचा उपयोग करून घेऊयात. हे सगळं मला असं प्रकर्षाने वाटायला लागलं. त्याच्यामुळे मग मी आता असं केलं की हे सगळं अचीव करताना हे माझं बरोबर होतंय का नाही हे कसं समजायचं. म्हणजे मी ठीक म्हणते की आपण योगा करू, आपण एक्सरसाइज करू. म्हणजे अजूनही मला योगासन केल्यामुळे तुमचं वजन कमी होतं हे ह्याच्यावर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही. त्याच्यामुळे आपण पळलं पण पाहिजे, सायकलिंग पण केलं पाहिजे, स्विमिंग केलं पाहिजे, हे सगळं मला मान्य आहे. त्याच्याबरोबर आपण हे सगळं मी करते हे म्हणजे बरोबर दिशेने करते का काही चुकीच्या दिशेने करते हे मी कसं शोधायचं. तर त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःसाठी हा हेल्थ इंडेक्स तयार केलाय. जसं म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये ग्रोथ इंडेक्स असतो किंवा आता आजकाल हॅपीनेस इंडेक्स लोक बघतात. तर बाय द वे तुम्हाला ते एक म्हणजे गंमत म्हणून सांगते की आपल्या भारताचा हॅपीनेस इंडेक्स हा खूप कमी आहे. म्हणजे 136 पैकी आपल्याला काहीतरी आपला रँक काहीतरी 124 वर असं काहीतरी आहे. ज्याचा अर्थ आपण भारतीय लोक खूप अनहॅपी आहोत असं म्हणायला हरकत आहे. आणि ते मला अगदी मान्य, म्हणजे त्यांनी तो कसा काढलाय मला माहिती नाही हॅपीनेस इंडेक्स, पण मला हे अगदी मान्य आहे की जोपर्यंत मला शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, जोपर्यंत शुद्ध हवा नाही आहे, टॉक्सिक फूड म्हणजे केमिकल विरहित अन्न मला मिळत नाही, तोपर्यंत मी सुद्धा अनहॅपीच आहे. हे मला 100% मान्य आहे. तर मला हे सगळं हॅपीनेस इंडेक्स त्याच्या दृष्टीने मला प्रयत्न करायचेच आहेत. पण मी जे योगा आणि एक्सरसाइज करणार आहे त्याचा मी कसं विचार करू की हे मी करते ते बरोबर करते का चुकीच्या दिशेने करते. तर मी माझ्या स्वतःसाठी हा असा हेल्थ इंडेक्स तयार केलाय की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी बघणार की माझं वेट माझं प्रपोर्शनेट आहे का, तर आहे, तर चला म्हणजे मला त्याचे मार्क मिळाले. माझी मेंटल हेल्थ चांगली आहे का, म्हणजे माझं बिहेवियर नॉर्मल आहे का, मला झोप वगैरे व्यवस्थित लागते का, मला असं भयंकर असं म्हणजे प्रमाणाबाहेर राग येतोय का, किंवा मला कशाची भयंकर भीती वगैरे वाटते का, हे सगळं नाही आलं, चला मार्क मिळाले मला. माझे कान नाक डोळे सगळं व्यवस्थित काम करतायत का, करेक्ट, मार्क मिळाले. डेंटल हेल्थ माझी चांगली आहे का, छान आहे. मग माझे व्हायटल सगळे बरोबर आहेत का, म्हणजे माझं बीपी, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन टेस्ट, रिनल फंक्शन टेस्ट किंवा थायरॉइड हे सगळं नॉर्मल आहे का, अतिउत्तम. मग माझ्या बॉवेल हॅबिट्स नॉर्मल आहेत का, चला पुढे चला असं. मग माझे जॉईंट मुवमेंट हा फुल रेंजमध्ये काम करतात का. फुल रेंज म्हणजे कसं ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे एक अतिशय मजेशीर किस्सा आहे. खूप पूर्वी म्हणजे जेव्हा व्हॉल्वो बसेस नवीन आल्या होत्या तेव्हा 2 बायका माझ्यासमोर बोलत होत्या. तर त्यातल्या एक बाई म्हणाले की मी फक्त व्हॉल्वोनी प्रवास करते. म्हटलं असं का बाबा म्हणत असेल या, म्हणजे तेव्हा सरसकट लोक एशियाडनी प्रवास करायचे आणि असं तेव्हा काही असं कमीपणा नाही वाटायचं एशियाडनी जाण्यामध्ये. तर म्हटलं ह्या असं काय म्हणत असेल, कशासाठी ह्या फक्त व्हॉल्वोनी जातात. तर मी त्यांना मुद्दाम विचारलं की तुम्ही असं म्हणजे कशासाठी व्हॉल्वोनी प्रवास करता. तर त्यांनी काय उत्तर दिलं असेल की म्हणे व्हॉल्वोची जी पायरी असते ती मला चढायला खूप सोपी पडते, मला एशियाडची पायरी चढता येत नाही. म्हटलं हे काय प्रकार आहे. म्हणजे इकॉलॉजी जे मी तुम्हाला मगाशी म्हणलं की मॅन अँड एन्व्हायरमेंट रिलेशन हे तुमचं कम्फर्टेबली असलं पाहिजे. म्हणजे कसं की तुम्ही ज्या वातावरणात राहता, तुम्ही शहरात राहता, पुण्यात राहता, तर तुम्हाला एशियाडची पायरी चढता येऊ नये हे काय कारण आहे का म्हणजे व्हॉल्वोनी प्रवास करण्याचं. तर तुम्ही जिथे राहता, ज्या ठिकाणी राहता तिथे तुम्हाला कम्फर्टेबली राहता आलं पाहिजे. हा अल्टिमेटली मी त्याचा इन्फरन्स काढला की तुम्हाला स्वस्थ राहायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या निसर्गाशी, आजूबाजूच्या वातावरणाशी तुम्हाला परफेक्ट जुळवून घेता आलं पाहिजे. तर शेवटचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, म्हणजे मी स्वतः महिला असल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे जर सगळं माझं चांगलं असेल तर मी स्वतःला हेल्थ इंडेक्स माझं चांगलं आहे असं मी म्हणेन. आणि सुदैवाने आत्तापर्यंत ते खरंच तसं आहे. तर असं सगळं आपण उद्याच्या सेशनपासून मला असं वाटतं की हे प्रत्येकाने आपला हेल्थ इंडेक्स असा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा.
आणि त्याच्यासाठी मी कोणी तज्ज्ञ आहे असं नाही, पण मी जे आतापर्यंत शिकली आहे, माझा जो काही अनुभव आहे किंवा लोक जे काय बोलतात तेच आपण सगळं करायचं. म्हणजे रामदेव बाबा जे काय सांगतात तेच आपण करायचं, डॉक्टर दीक्षित जे सांगतात तेच आपण फॉलो करायचं. अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना स्वस्थ राहायचं, ह्या एका एम खाली आपण काम करूया आणि त्याच्यासाठी आपण उद्यापासून आपलं सेशन सुरू करूया. तर त्याच्यासाठी अर्थातच हे अतिशय फेमस डिक्टम आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन द क्युअर. म्हणजे तुम्ही आजारी पडण्यापेक्षा आजारी पडू नका, हे सगळ्यात उत्तम म्हणजे सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीचं. हे कुठेही लागू पडतं. म्हणजे दोन माणसाची ती भांडणं सोडवण्यापेक्षा तुम्ही भांडूच नका, हे अगदी साधं कॉमन सेन्स आहे की जे लोकांना म्हणजे कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन, असं हे पण एक डिक्टम आहे. तर असं आपण काय चांगलं काय वाईट हे आपण आपल्यासाठी ठरवूया आणि आपण उद्यापासून चांगल्या कामाला सुरुवात करूया. उद्या अनायसे आमच्यासाठी संक्रांत आहे असं मी मानते की तो एक चांगला माझ्यासाठी मुहूर्त आहे. तर आपण शुभेच्छा, जे येतील त्यांना त्या सगळ्यांचं स्वागत आहे उद्याच्या सेशनसाठी. थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहेत किंवा उद्यापासून जो वर्ग त्यांचा सुरू होणार आहे त्याबद्दल काही प्रश्न त्यांचा काही असं तर विचारायला हरकत नाही. मला एक प्रश्न आहे की म्हणजे आपला हा एक्सरसाइज असणार आहे का फक्त, की लेक्चर पण असणार आहे? लेक्चर नाही, आपण एक्सरसाइज करणार आहोत. आणि म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये आला होता, मी ऑलरेडी ग्रुप हो स्वाती आठवले. हो करेक्ट. हा, तर आपण एक तुम्हाला फक्त एवढंच रिक्वायरमेंट आहे की तुम्ही एक स्वतःची वही ठेवा, तुमचा आजचं स्टेटस तुम्ही लिहा की काय काय तुम्हाला होत आहे. अगदी बारीक सारीक तक्रारी त्याच्यामध्ये लिहा की अगदी काही जणांना असं असतं की माझे डावा डोळाच म्हणजे भोवईच लावते माझी, बरं इतके फालतू पण तक्रारी असतात. तुम्ही जे काय असेल ना ते तुम्ही सगळं त्याच्यामध्ये लिहा आणि आपण ते मॉनिटर करत जाऊ. म्हणजे एका महिन्याने त्याच्यात काय फरक पडला, 6 महिन्याने त्याच्यात काय फरक पडला, हे आपण असं मॉनिटर करत जाऊ. बेसिकली आपल्याला शरीराला आपले जे काही उपयोग आहे ते आपण रोज एक्सरसाइज करायचा. मग पळणं आहे, त्याच्यामध्ये सायकलिंग आहे, तुम्ही जे स्विमिंग करत असाल तर ते स्विमिंग सुद्धा आहे. फक्त वेळेअभावी मला फक्त आठवड्यातून एकदाच क्लास घेणं शक्य, म्हणजे मला रोज शक्य नाही, कारण मी सुद्धा नोकरीवर करते, मला दिवसभर बाकी सगळी कामं असतात. पण आपण एकमेकांना मोटिवेट करायचं. म्हणजे आज आपण एक सेशन घेतला की मग मंगळवारी आपण काय करायचं, आपण असंच आपण ग्रुपवर ठरवत जायचं की हां, तर आपण ग्रुपवर घालत राहायचं की मी आज हा एक्सरसाइज केला, मी अमुक केलं ढमुक केलं, असं आपण सांगत राहू. किंवा जे सायंटिफिक शोध जे लागलेले आहेत की अगदी म्हणजे सांगतो की एक जॅपनीज रिसर्च आहे की त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणले की तुम्ही कुठलाही साबण वापरू नका, पण तुम्ही दगडाने अंग घासा आणि त्याच्यामुळे तुमच्या हेल्थला खूप फायदा होतो. अशा प्रकारे एक जॅपनीज रिसर्च आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की तुम्ही दगडाने तुमचं अंग घासत जा, म्हणजे तुमची स्किन जर चांगली राहिली तर त्याचा तुमच्या म्हणजे आरोग्यासाठी खूप फायदा होता. असं एक रिसर्च आहे, तो मी खूप पूर्वी वाचला होता आणि अगदी हे बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे म्हणल्याशिवाय मी तर तसं करते, म्हणजे मी दगडानेच अंग घासते आणि मी बाहेर बाकीचे साबण कुठले वापरत नाही की ज्याच्यामध्ये भयंकर केमिकल्स असतात. तर केमिकल वापरून हे अगदीच कॉमन सेन्स आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पाण्याचंही प्रदूषण करतो हेही आपल्याला माहिती. मग आपण साबण वापरणं का बंद करत नाही. तर अशा प्रकारची चर्चा आपण आपल्या ग्रुपमध्ये करू शकतो. पण म्हणजे हे सगळं फक्त सायंटिफिक गोष्टींवर आधारित असेल असं मला असं वाटलं वगैरे, अशा भानगडी नसते. म्हणजे जर सायंटिफिक काही अवेलेबल असेल तर आपण ते नक्की एकमेकांशी शेअर करू, पण बेसिकली आपल्याला सगळ्यांनी मिळून एक्सरसाइज करायचं, कारण त्याची जास्त गरज आहे. आणि आपले जॉईंट्स फुल रेंज मध्ये असले पाहिजेत. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. विचारा. म्हणजे मला अशासाठी विचारायचं की माझा योगाचा क्लास हा ऑनलाईन असतो, तर तो मी टीव्हीला कास्ट करून बघते, कारण माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे. तर मोबाईलवरती ते एक्सरसाइज बघून करणं थोडं मुश्किल होतं, म्हणून मग ते टीव्हीला आम्ही कास्ट करून करतो. तर तशा प्रकारे केलं तर चालेल का, की कसं म्हणजे डिव्हाइस कसं तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं. मी स्वतः मोबाईल वरूनच दाखवणार तुम्हाला. म्हणजे मगाशी मी तीच चर्चा करत होतो की गुगल मीटवर करूयात का झूमवर करूयात. तर झूमवर मला वाटतं जास्त क्लिअर दिसू शकतं, पण उद्यासाठी तर आपण गुगल मीटवरच करणार आहोत. आणि मग नंतर बघू, म्हणजे पुढच्या आठवड्यात जर वाटलं की गुगल मीट नाही चांगलं चालत तर मग आपण झूमवर करूया. पण झूमवर स्पष्ट दिसतं, म्हणजे मी स्वतः बघितलेले लोकांचे क्लासेस लोक घेतात ते
गुगल मीटवर दिसतो असतो तसा आमचा काही आणि प्रश्न. तो आणि कम्फर्टेबल आहे. मुख्य म्हणजे मी घेणार म्हणजे काय, तर एखादी गोष्ट कशी परफेक्ट करा एवढंच सांगणार. बाकी करायचं तो तुमचं तुम्हीच आहे. फक्त त्याच्या स्टेप्स Right. तुम्हाला समजावून सांगणार, की अगदी बर साधं म्हणजे सूर्यनमस्कार कसा घालावा एवढं मी तुम्हाला सायंटिफिकली सांगणार. पण करायचं बर तर आपण आपलंच आहे. तर ते फार बरोबर काही बरोबर बघायला हा. लागत नाही त्या गोष्टी. फक्त एकदा ऐकलेलं बरं असतं एवढंच. ओके 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 हा, एवढाच मुख्य माझा याचा प्रश्न होता. हेतू हाच आहे की आपण एकमेकांना मोटिवेट करायचं. म्हणजे जो आपल्याला आळस जो असतो ना, की जाऊ दे आज नकोच करायला, मग हो ठीक आहे आज हो मला बाहेरच जायचं, तर असं नाही झालं पाहिजे. आपण एकमेकांना मोटिवेट करून हे रोजचा एक्सरसाइज केलाच पाहिजे, की ज्याचा हो आपल्याला फायदा होईल आपल्या शरीराला. हे महत्वाचं त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे या सगळ्याचा. हो हो. थँक्यू थँक्यू. ओके. श्रीविजय आठवले यांनी हात वरती केलाय. काका तुम्ही विचारा. आपल्याला ज्यांनी अजून गुगल फॉर्म भरलेला नाही उद्यापासून होणाऱ्या सेशनसाठी, हो त्यांना तो भरता येईल का आता? हो, अर्थातच येईल. असं काय काही वेळ संपली वगैरे असं काही भानगडच नाही. सगळ्यांनी यायचं, सगळ्यांनी आनंदाने इथे एक्सरसाइज करायचंय. इथे कुठलाही नियम नाही. तुम्हाला पटलं तरच तुम्ही करायचंय, नाही तर नाही केलं तरी नाही. इथे माझा असा कुठला नियम नाहीये तुमच्यावर. फक्त मी म्हणजे एक लीडर आपण जे म्हणतो, की कोणीतरी एक आपला मुख्य असावा लागतो, त्याच्याप्रमाणे मी एक कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. बाकी तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही नका करू. तुम्ही म्हणजे हे सगळं तुमच्या मनावर आहे. तुम्हाला जर अजिबात उपयोग होत नाही असं वाटलं, तुम्ही तसं मला स्पष्ट सांगा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त बेसिकली हे मी योगाचा आपल्यावर उपयोग होतोय का नाही हेच मला अल्टिमेटली बघायचं आहे. तर तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत. इथे कुठलाही नियम नाही, कुठलाही म्हणजे एकमेकांवर दादागिरी असं काही नाही. मी लीडर असं अशा ॲटिट्यूडने मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. हे सगळ्यांनी आपण म्हणजे आनंदाने सगळ्यांनी हे सगळं करायचंय. ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरला चालेल ना? अगदी अगदी. ओके, थँक्यू. या. अजून काही आहेत प्रश्न? त्याचं रोजचं टायमिंग कसं असणार की आठवड्यात सोमवारी मी विचारलं होतं ग्रुपमध्ये, तर काही जणांना 5:30 जमतंय आणि काही जणांना 6 हवंय. तर आपण मग 5:45 सुरू करू. संध्याकाळी की सकाळी? नाही, उद्या सकाळी 5:45 वाजता. उद्या सकाळी 5:45 वाजता असं अनाघाताई सांगतायत. हे कोणाकोणाला मान्य आहे? खूप उशीर करू नका, कारण मला मग 9 वाजता घरातून बाहेर पडायचं असतं. नगा किती जणांनी फॉर्म भरले किंवा नावं? साधारण एक 14-15 जणांनी फॉर्म भरलेले आहेत. मी आता लेटेस्ट नाही पाहिलं, काल परवा पाहिलं होतं, पण 14 जणांनी फॉर्म भरलेले आहेत. आय होप की 14 जण उपस्थित असतील. असतील. हो. आणि कोणाला काही बोलायचंय, काही शंका आहे, काही प्रश्न आहेत? मला उलट मी त्यांचं अभिनंदन करते. स्वतःच्या हेल्थ सोबत ते आपल्या सगळ्यांची हेल्थची काळजी घेत आहात. नाही, असं तर एवढं तर करायलाच पाहिजे ना. हो, खरंच. मी डॉक्टर दीक्षितांना तर मी देवमाणूसच म्हणते, की मी म्हणते तुमच्यासारखं दुसरं कोणीच कोणासाठी इतकं कोणीच कोणासाठी करू शकणार नाही. म्हणजे त्यांनी माझं डायबिटीस घालवलं हे मला इतकं, म्हणजे मी कायम त्यांचं असं म्हणजे उपकारच मानते त्यांचे माझ्यावरचे. तुम्ही रोज 4 किलोमीटर फिरणं आणि 2 टाइम जेवणं ह्याच्यावरच रिव्हर्स केलं? हो. कारण मी पण तशी डायबिटिक आहे, पण मला तर खूप नाही झाला त्यांचा. ओके. कदाचित नाही असं होतं ना, की डॉक्टर दीक्षित फक्त डाएट बद्दल बोलतात, रामदेव बाबा फक्त एक्सरसाइज म्हणजे योगाबद्दल बोलतात, पण दोन्ही बद्दल बोलणार असं कोणी नाही मिळत आपल्याला. हा प्रॉब्लेम येतो ऍक्च्युली. म्हणजे मला सुद्धा असं एक वेळा अशी आली होती की फक्त डाएट करून आता आपल्याला होत नाही, म्हणजे काहीतरी पुढे करायला पाहिजे. मग मी ते एक्सरसाइज कंपल्सरी करणं सुरू केलं. म्हणजे असं दोन्ही करावं लागतं, हे मात्र खरं आहे. मी योगाने काय झालं, माझं जास्त वजन, म्हणजे मी खूप बारीक दिसायला लागले आणि त्याच्याने मी टार्गेट झाले की किती कमी झाली. हो असं काहीतरी होत गेलं. बरोबर. हो.
त्याच्यामुळे ते सुटलं आणि मग वेगळी कारणं पण होत गेली. ओके ओके हां. ते सगळं करण्याचं परत, पण आता सध्या माझे दोन्ही हात फ्रॅक्चर झाल्यामुळे आता सध्या ओ मी योग अरे नाही बापरे. ओके हा ओके ओके. म्हणजे अजून तेवढी स्ट्रेंथ नाही आली हो हाताला. नाही बरोबर. हो पण जमेल तसंच करायचं. म्हणजे आपला मुख्य नियम हाच आहे की यथाशक्ती करायचंय. आपण अजिबात दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन नाही करायची की तो दुसरा माणूस कसा करतोय मग त्याच्यापेक्षा मी जास्त चांगलं करेन वगैरे असं आपल्या डोक्यात विचारच नाही आले पाहिजेत. आपण आपल्याला जमेल तसं करायचंय आणि फक्त एकच नियम ठेवायचं की आज जे जे काय मी करू शकते त्याच्यापेक्षा जास्त चांगलं मी उद्या करेन, एवढंच मला वाटलं पाहिजे. बाकी काही याच्यात कुठला बाकी काही असलंच नाही पाहिजे. म्हणजे बेसिकली हे जे असे वाईट आपल्या मनात विचार येतात ना की दुसऱ्यांबद्दलची असूया किंवा जेलसी, हेच योगामुळे एक एक गोष्टी कमी होतात आणि मग आपल्याला एक शांतता मिळते. हा असा माझा स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याचशा वाईट गोष्टी योगामुळे आपल्या आपोआपच बंद होतात आणि हे आपल्याला म्हणजे खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे योगा ही इतकी चांगली देणगी दिली आपल्याला, पण आपल्याला हे त्याचं महत्त्व अजून कळलेलं नाहीये फारसं. खूप अभिनंदन या गोष्टीसाठी. ओके मग उद्या भेटूयात सगळे. नक्की नक्की भेटूया. ओके चलो. मी परत सगळं ग्रुपमध्ये लिंक वगैरे सगळ्या परत पाठवते. आणि अनघाताई तुझे खूप खूप आभार. एक वेगळा विचार दिला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे म्हणायला सोपं आहे पण प्रिव्हेन्शनमध्ये कुठल्याही गोष्टी सातत्य लागतं आणि एखादी गोष्ट ठरवून मोजमाप घेऊन सातत्याने करायची. आपल्यात काय काय सुधारणा होतीये ते बघायचं. हा एक वेगळा. नाहीतर नॉर्मली लोक आता योगाकडे वळूया, आता जिमला जाऊया, आता इकडे जाऊया असं काहीतरी दरसोड करत असतात. हा जो काही शाश्वत असा विचार तू मांडलास त्या सगळ्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. मला आपण सुरुवात करूया उद्यापासून, हे जास्त महत्वाचं आहे. हो हो चलो आपण रोज करूया, थांबूया. हो हो हो. ठीक चला सगळ्यांना धन्यवाद. उद्या भेटू आपण. थँक्यू. आहे.